Yeah.
अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे विसंबेना माता बाळा तैसा लढा पाळावा न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे त्रिभुवनी ज्याची सत्ता त्रिभुवनी ज्याची सत्ता तुकया रक्षिता झालिया न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे पांडुरंगा दुसरी चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही चराचरी व्यापकता जयाची अखंड भेटी मजला तयाची परमपदी संगम पूर्ण झाला विसरू कसा मी गुरुपादुकाला शबरी नाम कुलोत्पन्नम मारुतिर्नाम यस्य पिता माता राईर्नाम यस्य तन्नमामि किसनगिरिं अतुलित बलधामं हेमशीलाभदेहं धनुजवन कृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकल गुण निधानं वानराणामधीशं रघुपति प्रिय भक्तं वात जातं नमामि प्रवरे काली जगउद्धारण्या सगुनी अवतरे अद्भुत महिमा देवगणिता कनकनसा अद्भुत महिमा किसनगिरी जन सेवेचे
मुनिया जनसेवेचे व्रत घेऊनिया आम्हासाठी गिरले सपबाळे पाहुणी सारे भक्त आले बाबा किसनगिरी वरतीने मस्त कहे पायावर अच्छा कहे पायावर मस्त कहे पायावर अंतरला संसार नदी गती गर्भवास कधी दास विष्णूचे प्रस्तुत प्राप्त प्रसंग कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त देव मान्य संत मान्य जगमान्य हिंदू हृदय सम्राट वारकरी संप्रदायाचे कळस श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा असा हा भाग आहे आणि श्री तुकोबाराय या अभंगामध्ये या एका वेगळ्या भूमीवर आपण अवतरित झालोय। महाराज सांगतात मृत्यू लोकात तुमचा जन्म झालाय पण तरी सुद्धा एक अलौकिक क्रांती करण्याचं सामर्थ्य तुमच्या या नरदेहामध्ये आहे। मरणाऱ्या लोकांच्या गावात येऊनही महाराज म्हणतात तुम्हाला अमर होता येईल। वास्तविक पाहता ते शक्य नाही, कारण मरणाऱ्या लोकांचं गाव आहे आणि त्या ठिकाणी अमर होणं कसं शक्य आहे महाराज? स्वर्गलोक म्हणजे स्वर्गवासी झालेल्या लोकांची जागा, वैकुंठ लोक म्हणजे वैकुंठवासी झालेल्या लोकांची जागा, कैलास लोक म्हणजे कैलासवासी झालेल्या लोकांची जागा, असं मृत्यू लोक म्हणजे मरणाऱ्या लोकांची जागा। मरण एवढं सत्य आहे की रोज कोणीतरी मरत आहे। मग महाराज प्रत्येकाला जर मरण आहे तरी तुम्ही कसं सांगू शकता की अमर होता येते? काही गोष्टींनी माणसाला अमर होता येते। एक म्हणजे अमृत केल्यानंतर माणूस अमर होतो। आता ते शक्य नाही, अमृत मिळणं शक्य नाही। भारतभर आपल्याला अमृत तुल्य मिळू शकतो, येथे गुळाचा चहा मिळेल अमृत तुल्य, पण अमृत चहा पिल्यावर माणूस अमर होत नाही। मग कसं अमर होता येईल? आता तू बारीक शेवट आवाज येतो घोंगड्यासारखा, कुठे मेन आवाज वाढवा, इको गाता ना छान लागली। हॅलो हॅलो, थोडा आवाज वाढवा, बाहेरचं पण आतलं पण, याच्यावर लोड येईल। अरे ते वरचे बॉक्स आहे ना त्याच्यावर नॉर्मल इको द्यायचं, इकोचे वेगळे प्रकार असते ना, मला नाही सांगता येईल। हॅलो हॅलो, थोडा बेस कमी करा। अरे विठाल विठाल, पेल्यानंतरही आपल्याला अमर होता येतंय, पण अमृत पिणं त्या ठिकाणी शक्य नाही। महाराज म्हणतात या मृत्यू लोकात येऊन अशी काहीतरी क्रांती करा, असं काहीतरी एक सत्कर्म करा की ज्याने तुमचं कर्म मागे शिल्लक राहील। तुम्ही जरी गेले तरी सुद्धा तुका म्हणे का मरणेची स्तरे उत्तमाची उरे कीर्ती मागे, 3 गोष्टीने अमरत्व माणसाला मिळतं। एक, आपण आत्म्यानं अमर आहोत। दुसरी गोष्ट, देह जाणार आहे। चांगलं काम करा आणि मागे शिल्लक ठेवा सत्कर्माने। चांगली कीर्ती करून अनेक महात्मे मृत्यू लोकात अमर झालेले दिसले। महाराजांना विचारलं त्याच्याकरता आम्हाला काय करावं लागेल? महाराज म्हणतात तुमचं जे जीवन आहे ते भगवंताच्या पायावरती विलीन करा, शरणागती भगवंताकडे असू द्या, त्याला महाराज अनुसरण म्हणतात। आणि जो शरण गेला, जो देवाला देशभक्तीला आई वडिलांच्या सेवेला अनुसरला, महाराज म्हणतात तो अमर झाला। अनुसरे तो अमर झाला। अंतरला संसार, जन्म आणि मृत्यूच्या संसारापासून त्या व्यक्तीला दूर जावं लागतंय।
न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. आणि मग एकदा देवाजवळ गेलं की देव आपल्या सगळ्या इच्छा, आपले सगळे लळे, सगळे आपले नाटक देव पुरवतो, कारण तो आपली आईबाप होतो, मायबाप होतो. आणि आपल्या भक्ताला कधी विसरत नाही. विसंबेना माता बाळा तैसा लळा पाळावा. महाराजांनी विचारलं, महाराज एवढं तुम्ही सगळं सांगितलंय की मृत्यू लोकात येऊन तुम्हाला अमर होता येईल, अमुक साधना करा, तमुक साधना करा, परमार्थ करा, काय हरकत नाही. पण वैयक्तिक एवढं जे तुम्ही सांगितलं याच्यामध्ये तुमचा अनुभव किती आहे? की व्हॉट्सअपला आलं किंवा फेसबुकला इंस्टाग्रामला आलं म्हणून आठवले म्हणून पाठवले, असं काही नाही. महाराज म्हणतात माझा वैयक्तिक अनुभव आहे बाबांनो. मृत्यू लोकात येऊन मीही तुमच्यासारखा एक सामान्य पुरुष होतो, पण परमार्थ केला, वारी केली, पांडुरंगाची सेवा केली आणि देवाला शरण गेलो. त्याचा परिणाम असा झाला, शेवटी तुम्हाला घ्यायला यम येतोय, पण मला घ्यायला शेवटी देव आला होता. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. माझा अनुभव आहे, कितीही देवाकडे काम असेल, कितीही व्यस्तता असली तरी देव भक्ता करता वेळ काढतो. 3 लोकांवर त्याची सत्ता आहे, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. या लोकांचा कारभार ज्याला सांभाळावा लागतो. एवढं सगळं बघून तो तुकाराम महाराजांना शेवटी घेण्याकरता आला. त्रिभुवनी ज्याची सत्ता तुकया रक्षिता झालिया, किंवा तुकया रक्षिता तो झाला. न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे विठ्ठल. आज या ठिकाणी परिहार द्यायचा तो असा, या ठिकाणी आपण कोणत्या कारणाने जमलो आहोत सर्वांना माहित आहे. ते वक्त्याचा अध्याय करतो म्हणून सांगणं माझं काम आहे. कैलासवासी सौभाग्यवती जनाबाई कचरू पाटील धोत्रे आईंचं बाईंचं हे प्रथम वर्ष श्राद्ध आहे. आणि या धोत्रे परिवारानं हा मोठा सोहळा या ठिकाणी नियोजित केलेला आहे. आपल्या असणाऱ्या जन्मदात्या आईला ही शेवटची श्रद्धा दिली ते या ठिकाणी वाहत आहेत. वर्ष श्राद्ध झालं की त्या जीवाचा आपल्या कुटुंबातून संबंध सुटतो. फार श्रद्धा असेल तर आपण त्यांचा फोटो आपल्या घरामध्ये लावू शकतो. पितृपाठामध्ये आपल्याला त्यांच्या नावाने बोंब मारावी लागते, पण आजच्या दिवशी त्यांचा पुढचा प्रवास चालू होतो. आजचा शेवटचा दिवस. श्राद्ध म्हणजे काय? श्रद्धया क्रियते इति श्राद्ध. गेलेल्या व्यक्तीच्या संबंधानं 1 वर्षानं कुटुंबाकडून, मुलाकडून, सुनेकडून, पाहुण्या रावळ्याकडून जो शिल्लक आहे माग त्याच्याकडून. मुलगा वेगळा आणि पुत्र वेगळा. मुलाचं कर्तव्य आहे आईवडील गेल्यानंतर त्यांच्याविषयी ती सगळी श्रद्धा या कार्यातून व्यक्त करणं. मग कोण मुलगा आणि कोण पुत्र? आवाज येतोय स्वच्छ माता भगिनी मागे? तुम्हाला येतो सगळ्यांना? उद्या म्हणायला नको की बहिरवाडीचे महाराज आणले काय आवाज नाही आला. बहिरवाडी आज अशोभोग या कुटुंबाचे चिरंजीव आहेत, आईसाहेबांचे चिरंजीव आहेत, म्हणून त्यांनी हा कार्यक्रम केला का? नाही. मुलगा आहे म्हणून नाही, तर ते सुपुत्र आहे म्हणून आजचं नियोजन त्यांनी केले. मुलगा वेगळा आणि सुपुत्र वेगळा. श्राद्ध म्हणजे काय? मुलाचं काय कर्तव्य आहे, कोणता पर्वकाळ त्याने आपल्या जीवनामध्ये साधला पाहिजे. एक वेळेस गावातल्या सप्त्याला तुम्ही नाही गेले तरी चालाल. महाराज सांगतात देव नाराज झाला आपल्यावर तरी चालेल, पण आपल्या घरातले पहिले देव आई आणि वडील हे जिवंतपणे सुद्धा आणि मेल्यानंतर सुद्धा आपल्यावर नाराज होता कामा नाही. त्यांचे आशीर्वादच आपल्याला भेटले पाहिजे. आणि ते भेटण्याकरता मुलाचं कर्तव्य आहे, पुत्राचं कर्तव्य आहे की आपल्या वडिलांच्या विषयी ती श्रद्धा व्यक्त करावी. ज्याला वडिलाची जमीन मिळाली, ज्यांना वडिलाचं नाव मिळालं, ज्या वडिलांनी रक्त दिलं, हाड दिले, मांस दिले, समाजामध्ये एक जीवन जगण्याचं स्वातंत्र्य दिले, एक नाव दिले, एक ओळख दिली, वडिलोपार्जित धन संपदा ज्याला मिळाले त्याला म्हणतात मुलगा. जो मुलगा मुलाचं कर्तव्य करता करता आई वडील गेल्यानंतर त्यांना पूत नावाच्या नरकातून तरुण पुढच्या प्रवासाकरता पाठवतो, या पुण्याच्या शिदुरीच्या जोरावर त्याला म्हणतात पुत्र. विठाल आजच्या दिवशी या परिवाराच्या कडून आणि असणारे आईसाहेबांचे चिरंजीव श्री अशोक भाऊ धोत्रे यांनी मला या कार्यक्रमाकरता कीर्तनाकरता निमंत्रित केलं. वास्तविक पाहता या ठिकाणी बोलणं जरा अवघड आहे. आज रोज कीर्तन असतात, वेगवेगळ्या ठिकाणी असतात, दुसरीकडे बोलणं वेगळं, पण आज एक जबाबदारीची सेवा आहे. परमपूजनीय शांती ब्रह्म गुरुवर्य देवगडचे बाबाजी यांच्याकडून ही सेवा मला मिळाली. कारण या कुटुंबाची एक देवगड संस्थांवरती एक फार 3-4 पिढ्याचा परमार्थाचा वारसा आणि एक सेवा आहे. आईसाहेबांची सुद्धा अगदी बिकू आईपासून मोठ्या बाबांची या परिवारानं सेवा केली. आणि म्हणून मला वाटतंय एक देवगड संस्थांचा सेवक म्हणून मला आज या ठिकाणी बोलण्याचं भाग्य प्राप्त होतंय. विठाल
आई कचरू पाटील धोत्रे, बाईंचंही प्रथम वर्ष श्राद्ध. त्यामागे असणारा हा परिवार, दुःखांकित परिवार असणारे त्यांचे मालक श्री कचरू सोनबा पाटील धोत्रे, ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर त्यांचे असणारे चिरंजीव मुलगा श्री अशोक कचरू पाटील धोत्रे, असणारे त्यांची मुलगी आहे सौभाग्यवती चंद्रकला कैलास पाटील तांबे. त्यांचे असणारे धीर आहेत श्री संताराम शामराव पाटील धोत्रे. त्याचबरोबर पुतणे आहेत, राजूभाऊ आहेत श्री सरपंच कैलास संताराम पाटील धोत्रे. नातू आहेत शरद दादा आणि अमोल दादा. त्याचबरोबर दुसरे असणारे धीर श्री बाबासाहेब भाऊ शामराव पाटील धोत्रे. पुतणे आहेत त्यांचे 4, लक्ष्मण भाऊ, विजय भाऊ, आप्पासाहेब भाऊ, ज्ञानेश्वर भाऊ. आणि या धोत्रे परिवाराच्या संबंधानं आपल्या संस्कृतीच्या नियमानुसार एखादा व्यक्ती गेला म्हणजे त्याचे गुणदोष त्याच्या बरोबर निघून गेले, मागे शिल्लक राहिल्या त्या आठवणी. गेलेला व्यक्ती काही केलं तरी मागे येत नाही. एका महान कवीने, एका लेखकाने सांगितलंय श्राद्ध का करायचं, काय होतं श्राद्ध केल्यानं, संतांनी सुद्धा सांगितलं. पण त्याने एक वाक्य वापरलं, गुजरे हुए कभी वापस नहीं आते, गुजरे हुए कभी वापस नहीं आते. मेलेली माणसं कधी मागे येत नाही, लेकिन हर साल उनकी याद आती है, त्याला म्हणतात पुण्यस्मरण किंवा वर्ष श्राद्ध. विठ्ठल आजच्या वर्ष श्राद्धा करता उपस्थित सर्व गुरुजन, गायक, वादक, टाळकरी, माळकरी, गावकरी, वारकरी, विणकरी, माता भगिनी, पुरुष मंडळ, महिला मंडळ, गुरुजन, भजनी मंडळ, सांस्कृतिक आचारी सर्व या ठिकाणी आज आपण उपस्थित 2 तास मध्ये आपण यांना सेवा देणार आहोत, ज्यांच्यामुळे कीर्तनाला रंग देवता, आपल्या परिसरात असणारा भूषण आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांनी अनेक दिवस आपलं नाव गाजवलंय आपल्या गायनाच्या माध्यमातून. हरिभक्तपरायण आमच्या मित्राचे वडील असणारे आमचे बाबूराव महाराज जाधव यांचे चिरंजीव कृष्णा आमच्या बरोबर देवगडला शिकण्याकरता होता. सुंदर महाराजांनी चाल गायली, मी त्यांना धन्यवाद देतो. आमच्या नेवासा तालुक्याचं भूषण असणारे युवा कीर्तनकार, पण आज सेवेकरता टाळकरी म्हणून परिसरातील सर्व भजनी मंडळी, गावातील विनिकरी बाबांपासून आमचे हे लहान मुलं, सर्व गावातील तरुण मंडळी, आमचे उमेश महाराज आहेत, सर्वांचे नाव माहित नाही, पण परिसरामध्ये जेवढं योगदान आमचं नाही तेवढं योगदान नाना या सर्व भजनी मंडळांचं असतं. महाराज या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. एखादा मोठा कार्यक्रम म्हणला तर बाहेरून गुरुजन, गायक, वादक, पखवादे बोलवले जातात, पण मग गावातलं वर्षभर परमार्थ, वर्षभर भजन कोण टिकवतं हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे बरं का. महिला मंडळी, कार्यक्रम करणारे, नियोजनकार मंडळी, एखादा कार्यक्रम म्हणला, एखादा मोठा सप्ताह म्हणला की आपण बाहेरून गुरुजन, गायक, वादक बोलवतो, पण आपल्या घरात न जाणो एखादा व्यक्ती मृत पावला तर पहिल्यांदा हजर राहणारी माणसं म्हणजे भजनी आणि बांधणारे. 4 टाळ एखादा पक्वाद घेऊन त्या ठिकाणी त्या दारात जातात आणि रागद्वेष असले तरी ते सोडून त्या ठिकाणी भजन करतात. मौतीच्या भजनापासून, मौतीचं भजन असेल, 10व्याचं भजन असेल, 13व्याचं भजन असेल, 5चं भजन असेल, 12चं भजन असेल, महिन्याचं भजन असेल, श्राद्धाचं कीर्तन असेल, सप्त्याचं भजन असेल, जागर असेल, एकादशीचं भजन, पौर्णिमेचं भजन, वाढदिवसाचं भजन, वास्तुशांतीचं भजन, घर बांधायचं भजन, घर पाडायचं सुद्धा भजन होईल काही दिवसांनी. लोक कशाला परमार्थ भजन करतील, निमित्त काही हरकत नाही, त्याला काळ वेळ नाम उच्चारिता नाही, पण वर्षभर हे कोण करतं, तर वर्षभर ही सर्व आमची वयस्कर भजनी मंडळी आजपर्यंत टिकून ठेवला आणि योग्य वेळ आला तर या तरुणांच्या हातात दिला. त्यांनाही आपण त्या ठिकाणी नतमस्तक होऊ. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या पेटी वाजवण्याकरता असणारे आमचे काका गावातील, त्यांनाही मी धन्यवाद देतो. या ठिकाणी चित्रीकरण करण्याकरता आमच्या नेवासा तालुक्यातील असणारे कॅमेरामॅन आमचे कृष्णाभाऊ ते उपस्थित आहेत. आवर्जून आज या ठिकाणी उपस्थित असलेली या परिवाराची स्नेही आणि आईसाहेबांचे, कैलास वैश्य सौभाग्यवती बाईंचे बंधू असणारे आमचे देवगड संस्थानचे सोबदार श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा पहिली पिढी, दुसरी पिढी परमपूजनीय गुरुवर देवगडचे बाबाजी आणि तिसरी पिढी परमपूजनीय स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज. 3 पिढ्या ज्यांना बघायला मिळाल्या सेवा घडती या परिवाराला असणारे आमचे शंकर नाना या ठिकाणी आज उपस्थित आहेत. उगाच कोणाच्याही दारात भजन पूजन टाळ होत नाही. कितीतरी पिढ्यांनी त्याच्याकरता खस्ता खाल्लेले असतात, त्याच्याकरता झिजलेले असतात, नाहीतर कितीतरी माणसं मरतात, मग प्रत्येकाच्या दारात श्राद्ध होतं का. आज आवर्जून या ठिकाणी या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता आमचे शेजूळ महाराज आले, महेंद्र महाराज का आले. प्रत्येक जण, महाराजच नव्हे तर प्रत्येक जण आपलं घरचं एक महत्वाचं काहीतरी काम सोडून आज या ठिकाणी हजर आहे. का हजर आहे, कारण या परिवाराचं असणारं योगदान आहे. प्रत्येकाला काहीतरी काम आहे. नाहीतर तुकाराम महाराज सांगतात कोण कोणाच्या घरी यायला तयार आहे. एकदा आईसाहेब जनाई जिजाबाईंनी कोण येतो घरा पूजा कशाला, आयजाचा त्याला नाही धंदा, नाही धंदा, आयजाचा त्याला
सर्व माता भगिनी लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत सर्वांनी आपण या कुटुंबाकरता आई साहेब जनाबाईं करता म्हणजे आजीं करता यांना घरातलं नाव काय होतं टोपण नाव बाई आजी नानी काय म्हणायचं यांना घरात काय म्हणत होती प्रत्येक वेळेस नाव घेणं योग्य नाही वाटत बाई बाईंची श्रद्धा करता आपण आलो का आलो कारण त्यांच्या मुलांनी हा सगळा आजचा सोहळा या ठिकाणी प्रस्थापित केलेला आहे दुसरेही भरपूर कार्यक्रम होते कुस्तीचा फळ भरवता आला असता बैलगाडा शर्यत ठेवता आली असती मुलांच्या काही भजन स्पर्धा ठेवता आल्या असत्या सगळं काहीतरी ठेवलं असतं पण आजच्या दिवशी हे करावं हे कोणी सांगितलं शास्त्र सांगतंय आगच्छन्तु महाभागा विश्वदेवा महाबलहा हे हत्र विहिता श्राद्धे सावधाना भवन्तु ते आजच्या दिवशी मुलाला कितीही मोठं काम असलं त्याला कधीच कामाला जायचं नाही आज सावध राहायचं कारण आजचा हा पर्व काळ आहे साधला हा पर्व काळ तुमचा आमचा चुकला काय हरकत नाही देव येतो बाबा एकटीने सगळं दिलंय आपल्याला आपल्या चुका तो पोटात घालू शकतो पण गेलेले आई वडील ज्यावेळेस पितरामध्ये रूपांतर होतात त्यावेळेस आपल्या अपराध ते पोटात घालत नाही जिवंतपणे आशीर्वाद देतात बापाच्या शिव्यामध्ये सुद्धा आशीर्वाद मिळण्याचं ठिकाण म्हणजे मृत्यू लोक आहे पण गेल्यानंतर जर आपले हे सगळे विधी काही थोडेफार चुकले मागं पुढे झालं अन्नदान झालं नाही काही श्रद्धा आपण प्रगट केली नाही तर आहा कटा त्याची करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला पण आजही काही जाणकार माणसं जुने माणसं फेटेवाले टोपेवाले काही काही चार माणसं जर गप्पा मारायला बसले तर सहज सांगतात आपल्या ग्रामीण भाषेत अहो राम भाऊ एक आमचं म्हातारं गेलं म्हणले 1 वर्षापूर्वी गेलं म्हातारं नंतर बागायती क्षेत्र झालं पाईपलाईन झाली मुलाबाळाचे लग्न झाले एक नोकरीला लागलाय त्याचे 4 हात झाले घरात सुख समृद्धी वाढली पैसा येऊ लागला तंटे कमी झाले गेलं आमचं म्हातारं पण बहुतेक आमच्या म्हाताऱ्याने माग वळून पाहिलं कल्याण जुने लोक म्हणतात वालतुरे सर माग वळून पाहिलं म्हणजे असं वळून पाहिलं तसं पाहिलं तर घरात एक राहणार नाही परत पण माग वळून पाहिलं आपली संस्कृती शब्द जरा वेगळे आहेत काय याचा अर्थ तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याणा इच्छिती व्हावे कुळा काय करावं लागतं आशीर्वाद करता आजचा हा विधी करावा लागतो हा मरणाचा सोहळा आहे जन्माचा सोहळा आपल्या हातात नाहीये आणि मरणाचा सोहळा जर आपल्या हातात असेल किंवा करायचा असेल
तर त्याच्याकरता रोज काहीतरी रोज प्रयत्न. एटीएम मधून पैसे निघतात. आज आमच्या शैक्षणिक क्षेत्रातील वालतुरे सर नेहमी आपल्या पुढे असं दुःखाचे कार्यक्रम असले की सर आवर्जून भेट देतात. पारमार्थिक क्षेत्रामध्ये त्यांना आवड आहे. आमच्यासारखे नवयुवक जर पक्वाद शिकतय, कोणी गायन शिकतय, तर सरांना फार आनंद. एका मुलाला सरांनी पक्वाद भेट दिला काही दिवसापूर्वी. हे योगदान आहे. का करायचं हे मी सांगत होतो. एटीएम मधून पैसे निघतात. आपला पिन कार्ड टाकायचं, आपला पिनकोड टाकायचा 09090929 काय ज्याच त्याचा बघा बरं, माझं नका लक्षात ठेव. आणि महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात गेले शिरूर महाराज, कार्ड टाकायचं, नंबर टाकायचा आणि आकडा टाकायचा 10,000 20,000 30,000 त्या कोपऱ्यात तिथं पैसे आपल्याला निघतात. का निघतात? कारण आधी बँकेत भरणा करावा लागतो. जन्मापासून मरणापर्यंत आपल्याला भरणाच करावा लागतो. एकदा माळ घातली म्हणजे लगे विमान येतं का? नाना एक जण देवगडला आला, गुरुवारी माळ घातली, आधी दारू पित होता. मित्र म्हणला अरे माळ घाल, काय परमार्थ कर म्हणले. शेवटी तुकाराम महाराज विमान आलं होतं, आपलं एक कल्याण होईल. माळ घातली आणि महाद्वारच्या बाहेर आल्यानंतर असं वरती बघत होता. म्हणलं भाऊ काय झालं? म्हणजे माळ घातली. मग कानात गुतली काय? नाही म्हणले विमान येतं का पाहतो. एका माळीत नाही नाही नाही, याच्यासाठी केला होता याच्यासाठी केला होता आयुष्यभर. महाराज म्हणतात रोज 8 तास का केला? एक शेवटचा दिवस गोड होण्याकरता. तसं आईसाहेबाईंनी श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांचीही सेवा केली, गुरुवरे बाबांचीही सेवा केली आणि तिसऱ्या पिढीचं दर्शन घेऊन त्यांनी शेवटचा श्वास सोडला. त्याशिवाय कोणाच्या दारात टाळ वाजत. किती माणसं मेले नाना कोरोनामध्ये. संभाजीनगर जिल्हा आणि नगरमध्ये एवढे माणसं मरत होते की प्रॉपर शहरातले स्मशानगृह प्रेत डेड बॉडी जाळण्याकरता कमी पडत होते. राजेश टोपेंनी त्या सर्व अधिकाऱ्याशी संवाद साधला आणि जवळच्या गावातले स्मशानगृह उघडे केले. कशा करता? बोला बोला. माणसं जाळण्याकरता. एवढे माणसं मरत होते. मग सगळ्यांचे श्राद्ध झाले का? सगळ्यांच्या दारात, ज्या दारात आपण जन्माला आलो, ज्या दारात जीव सोडला तिथं टाळ वाजला का? अहो संभाजीनगर जिल्ह्यातील आई वडिलांना कोरोना झाला आणि दवाखान्यात गेले. नंतर मुलगा भेटण्याकरता गेला, त्यालाही कोरोना झाला. तिघं त्या ठिकाणी कोरोनात गेले. माग मंडळी आणि मुलगा होता छोटा, तेही कोरोनात गेले. सगळं कुटुंब उद्ध्वस्त झालं. कोणी कोणाचं श्राद्ध केलं? डेड बॉडी ही आपल्या हातात मिळत नव्हती. मशीन निघालं होतं माणसं जाळायचं, डिस्ट्रॉय. राखही राहत नाही, धुराने ती आकाशात निघून जाते. बाकीच्यांना कोरोना होऊ नये म्हणून. मग त्यांचं अस्थि विसर्जन झालं का? त्यांचं पिंडदान झालं का? कोणी केलं? नाही केलं. मग आज आपल्या या ठिकाणी 1 वर्ष झाल्यानंतर सुद्धा एवढा परमार्थ होतोय का? कारण गेलेली व्यक्ती भाग्यवान आणि करणारे सुद्धा भाग्यवान.
पुरुष मंडळी सुद्धा पुढे पुढे या. इथं पुढे पुढे जागा आहे. महिला मंडळी आणि पुरुष मंडळी थोडं पुढे सरकून. हे बघा ना ना, हा स्पेस सुद्धा मोकळा ठेव. बाकीचे आलेले पाहुणे उन्हात बसत आहेत किंवा घरात जातात. सरका पुढे सरका. महिला मंडळी सरका तुम्ही आजी पुढे. इथं 50 माणसं बसतील. सरका पुढे लवकर लवकर. भाग्यवान आहे आईसाहेब बाई म्हणून त्यांच्या दारात आज 1 वर्षानंतर ही टाळ वाजतात. आणि ही मुलांना केलेला हा सगळा खटाटोप गेलेल्या माणसांच्या इच्छा पूर्ण करण्याकरता आजचा हा सगळा खटाटोप आहे. मेलेल्या माणसांच्या सुद्धा काही इच्छा असतात. जिवंतपणे इच्छा असतील यात नवल नाही. आणि जर मेलेल्या माणसांच्या इच्छा आपल्याला जर मान्य नसतील तर 10व्या दिवशी कावळा उशिरा शिवण्याचे कारण काय? कारण गेलेल्याच्या सुद्धा काही इच्छा असतात. देवाची इच्छा वेगळ्या, संतांची इच्छा वेगळ्या. आपण परमार्थ करावा ही संतांची इच्छा आहे. पण आपण गेल्यानंतर आपल्या घरामध्ये आपली परंपरा कोणीतरी टिकून ठेवावी. 3 पिढ्याचा परमार्थाचा वारसा या घराचा. मग आपण गेल्यानंतर आपली ही परंपरा कोणीतरी टिकून ठेवावी अशी त्या गेलेल्या व्यक्तींची इच्छा असते. कोणती परंपरा? चोरी करण्याची नाही, शेती करण्याची नाही, उद्योगधंदे नाही. आपल्या घरात टाळ, भजन, पूजन, एखादं ज्ञानेश्वरीचं वर्षातून पारायण, श्रावण महिन्यात एखादं नवनाथ ग्रंथाचं पारायण करणारे आपली जी परंपरा आहे. एखादा हरिभक्त मुलगा, आता बघा या कुळातील ही छोटी छोटी मुलं आहेत. आईसाहेब गेल्या हे मागे ठेवून गेले. अशोकराव असतील सर्व काय धन्य हरिभक्त जन्मले ज्या वंशी सकळ कुळाशी तारिले. आणि वर गेल्यानंतर सुद्धा स्वर्गातल्या इच्छा सोडून वरून मूर्ती लोकांची इच्छा करतात. पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज काय वंशी वंशी भक्तराज घरात एखादा भजन पूजन करणारा जन्माला यावा. आणि या सगळ्या इच्छाला पुष्टी देण्याकरता सगळा आजचा हा सोहळा विठ्ठल. आणि म्हणून या धोत्री परिवारानं सर्व गावातील सहकार्य करण्यात त्यांची मित्रमंडळी, आप्तिष्ट, गणगोर, पाहुणे रावळे सर्व आज या ठिकाणी उपस्थित आहेत. अल्प वेळेमध्ये आपल्याला कीर्तन सेवा बघायची. आईसाहेबांना जाऊन 1 वर्ष झालेलं आहे. मृत्यूलोकाचा नियम आहे, येतो त्याला जावरा. तरीही महाराज म्हणतात तुम्हाला अमर होता येईल. कसं अमर होता येईल? उपजल्या पिंडा मरण सांगा. ते मरण हे सर आपल्या जन्मताच आपल्याला चिटकून आलंय. एकाने विचारलं जन्म एवढा चांगला आहे, वाढदिवस करतो, बर्थडे सेलिब्रेशन करतो, मग देवाने मृत्यू कसायलाच दिला बा, राहून द्यायची अशीच. एकवर एक फ्री गोष्ट जी असते ना, आपण संतूर साबणूर पिन येतो बा, तसं मरणाबरोबर काय जन्माबरोबर काही गोष्टी आपल्याला फ्री मध्ये आल्या. ते म्हणजे प्रारब्ध आले असेल, संचित आला असेल. आणि मरण कसं? बिस्लरी घेतली की झाकण त्याच्या बरोबर येत आहे, पेन घेतला टोपण फुकट येत आहे, शर्ट शिवला खिसा त्याच्या बरोबर आपोआप शिवला जातो, त्याची शिलाई वेगळी नाही. मोबाईल घेतला चार्जर येतो, जन्म घेतला मरण येतोय. त्याच्या बरोबरच आहे. तरीही महाराज तुम्ही म्हणता की तुम्हाला अमर होता येईल. कसं काय होता येईल? कितीतरी आता 4,500 अभंगाचा गाथा, माऊलीच्या 9,000 ओवीची ज्ञानेश्वरी, नामदेव महाराजांचे अभंग असतील. एवढ्या सगळ्या अभंगात काही काहीला देव मान्य नाही, देवाविषयी एवढं लिहून सुद्धा देव मान्य नाही. पण त्या लोकांना मरण मान्य आहे. मरण नास्तिक जरी माणूस असला तरी त्याला माहिती आहे की जन्माला आल्या जन्मा आले बाळ, दवाखान्यात जन्माला आलाय मुलगा, तर घरच्यांना जितक्या उशिरा आनंद होतो त्या आधी जन्माला आल्या त्या बाळाचा जप करण्याकरता एक जण तयार असतो. जन्माले बाळ जाती वाट पाहे काळ, जाती वाट पाहे काळ, जाती वाट पाहे काळ. जन्माले बाळ जाती वाट पाहे काळ, वाट पाहे काळ. मुलगा जन्माला आलाय, आईला काही वेळाने कळतं, घरच्यांना 5-10 मिनिटांनी कळतं. पण जो यम आहे, जो काळ आहे, त्याला लगेच कळतं का हा मुलगा जन्माला आला आणि याचे आयुष्य सुरू झाले. घडोघडी काळ वाट याची पाहे. आपण आयुष्य सुईचं मोजतो,
आणि यमदेव आयुष्य उलट मोजतो. मरण किती सत्य तरी महाराज म्हणतात अमर होते. अहो जन्माला आलेल्या मुलांना यमदेवाने दया केली पाहिजे, पण नाही होत दया, कारण पूर्वजन्मीचं काहीतरी संचित प्रारब्ध कर्म घेऊन तो आलेला असतो. मुलगा 1 वर्षाचा झाला, अगदी अल्प वेळेत थांबणार मी, लक्षपूर्वक ऐका. 1 वर्षाचा मुलगा झाला की आपण म्हणतो आमचा बाळू, आमचा मुलगा 1 वर्षाचा झाला. आणि त्याचं विधिलिखित आयुष्य सचिन महाराज जर 60 असेल तर यमदेव किंवा काळ म्हणतो 59. आपण म्हणतो मुलगा 5 वर्षाचा झाला, आता त्याचा कानाला हात लागतोय, 5 वर्षाचा मोठा झाला, यमदेव म्हणतो 55. आपण म्हणतो 10, यमदेव काळ म्हणतो 50. आपण म्हणतो 32, यमदेव म्हणतो 28. आपण म्हणतो 55, तो म्हणतो 5 वर्ष शिल्लक आहे. आपण म्हणतो 59, 11 महिने, तो म्हणतो 1 महिना आणि 1 दिवस. अजूनही किती आहे? मरण एवढं सत्य असताना सुद्धा महाराज कसं सांगू शकतात बरं? कितीतरी वेळा स्वतः महाराजांनीच आपल्याला जागा केलं. तुकाराम महाराजांनी की बाबा हो, एक पहा तसा एकाची दहनी. रोज कुणाच्या तरी दशक्रियेला, रोज कुणाच्या तरी मौतीला, कुणाच्या तरी श्राद्धाला आपल्याला भेट नाईलाजाने भेट यावी लागते. का? आपल्या बरोबर चहा पिलेला माणूस दुसऱ्या दिवशी सकाळी सरनात त्या ठिकाणी रचलेला असतो. हे तेवढं सत्य आहे. आणि आपण त्याच्या मौतीलाही जातो, दशक्रियेला सुद्धा जातो. पण घरी येताना तुमच्या आमच्या सहित आम्ही रोज श्राद्धाचे कीर्तन करतो, दशक्रियेची करतो. आम्ही सावध आहे का? नाही, 1-1 महिन्याच्या 2-2 महिन्याच्या तारखे आधी घेऊन ठेवतो. तुम्हाला सांगणार काय मजा आहे. पण महाराज म्हणतात सगळ्यात मोठं आश्चर्य काय? एक पहा तसा एकाची दहने, सावधत्या गुणे कार्य नवा. कितीतरी वेळा महाराजांनी मरणाच्या हेतून आपल्याला जाग की बाबा हो, आता मागुता येईल फेरा, हे तो न घरी या नगरा. म्हणून आपल्याला कितीतरी वेळा संतांनी जागा केलंय. जगजोगी जगजोगी जागे जागे डोळे झाकू नका. गातो वासुदेव मी ऐका, चित्त ठाई ठेवणी भावे एका. कमी करा. डोळे झाकून रात्र करू नका, काळ करीत बैसलासे. आता काळ म्हणजे तो जगातला सगळ्यात पॉवरफुल माणूस. तो काय उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आहे का ऍडजस्टमेंट करायला? की देतो मग पुढचं पंचायत समितीचं तिकीट देतो, मग थांबा टाका थोडं. नाही. अहो ज्याच्याकडे डिलीटचं बटन आहे त्याला कोणी. आपण मोबाईल मध्ये सगळ्या स्पेअर पार्ट मध्ये फिरतो, पण फॉर्मॅटचं नाव आलं तो सावध राहतो. ज्याला माणसं उचलायचं काम आहे सर, तो साधा माणूस आहे का? महाराज म्हणतो त्याच्यापासून सावध राहा. आता जागा, आता जागा, आता जागा रे भाई नो जागा. आता जागा, आता जागा, आता जागा रे भाई नो. झाले पाहू नका. मी जामीन राहतो. तुकाराम महाराज म्हणतात कशा करता? तुमचा उद्धार करण्याकरता. भूतकाळ सोडा. आता हा शब्द कधीतरी भूतकाळ दाखवतोय. एखादा मुलगा दारू पित असेल आणि लग्न जमवण्याची वेळ आली, ज्या दारू पिण्यावरून, व्यसन करण्यावरून जर त्याची सोयरीक मोडत असेल तर जन्मदाता बाप त्याच्या पुढे जातो सर आणि हात जोडतो. अरे बाबा तुझ्या पाया पडतो. पण आता तरी दारू सोड. म्हणजे पूर्व काहीतरी होतं. आज आपली मुलं चांगली, ग्रामीण भागात बरं थोडा आवाज द्या.
सद्गुरू गंगागिरी महाराजांचे पाय या भूमीला लागले, सद्गुरू ब्रह्मलीन नारायणगिरी बाबांचे पाय या भूमीला लागले, श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांचे पाय, आईसाहेब आपलं साईगाव म्हणलं की आईचं नाव त्या ठिकाणी सुरुवातीला येतंय, त्यांचे पाय, त्यांची श्रद्धा या सर्व भूमीवर आहेत. म्हणून आपल्या घरात आजही आपले मुलं आपलं ऐकतात. माझं एवढा अभ्यास नाही की मी तुम्हाला सांगावा, पण कधीतरी शहरात चक्कर मारा आणि एक 8 दिवस राहून बघा आपल्या पाहुण्याकडे शहरातल्या, की त्याचा मुलगा आपल्या पाहुण्याचं किती ऐकतो. आज आपण भाग्यवान ग्रामीण भागातले लोक की आपले मुलं आपल्याला विचारतात, दादा शेतीत पीक कोणतं घ्यायचं, दादा पाहुण्याकडे जायचं होतं, दादा हे पैशात असं करू का, दादा हे तसं करू का. एकांतात जा, कधीतरी वावरात जा, घरात जा, घराला कडी लावून घ्या, लिंबादा, कुणीच नसल्यावर एकांतात जा, स्वतःच्या हाताने आपली पाठ थापटून घ्या की आपले मुलं आपलं ऐकतात. नाहीतर काही काही भागात बाप मेल्यानंतर प्रॉपर्टी मिळाली की त्याचा श्राद्ध नाही, दावा सुद्धा होत नाही. अवघड काम आहे. श्रीगोंदा तालुक्यात चिंबळा नावाचं गाव आहे. एका बापाने आपल्या मुलाला शिकवलं, कोण करतं हे श्राद्ध. संत आपल्याला जागा करतात म्हणजे फक्त परमार्थ करण्याकरता नाही, प्रपंच सुद्धा नेटका करा, प्रपंचातून सुद्धा तुम्हाला मुक्ती मिळू शकते. आई वडिलांचे आशीर्वाद. आज जगाचा मालक पंढरपूरच्या विटेवर उभा आहे. काय केलं होतं पुंडलिकरायाने? आई वडिलांची सेवा केली होती. पितृपुण्य सेवा लाधाले निधान, ब्रह्म सनातन अंग संग. देव आपल्या समोर आहे. आई वडिलांची सेवा केली होती. संतांना सांगतात सेवा केली होती. का आला देव विटेवर? का आपण पंढरपूरला जातो? काय केलं होतं पुंडलिकरायाने? आई वडिलांची सेवा केली होती. वेदाला विचारलं, का आला देव? वेदा नाही कळला अंधकारयाचा कानडा राजा पंढरीचा. वेदाशी काही कळलेची नाही, शेष शिनला झाल्या द्विसहस्र जिभा जिभा, देव का हो विटेवरी उभा. पण आई वडिलांच्या सेवेमुळे एकमेव ठिकाण की आई वडिलांच्या सेवेतून देव प्राप्त होऊ शकतो. पण देवाची परत सेवा केल्यानंतर गेलेले आई वडील मागे येत नाही. विठाल उदाहरण चालू होतं, आपल्या मुलांना शिकवलं आणि पुढच्या शिक्षणाकरता दुसऱ्या देशात पाठवलं. कोण करतंय? तिथं गेला, मोठा साहेब झाला, त्याच्या कर्मधर्म सहयोगानं त्याला तिथं नोकरी लागली. वडिलांनी हाडाची काळा रक्ताचं पाणी करून त्याला पैसा पुरवला, लोकांच्या पाईपलाईनी केल्या, विजेचे पोलचे काम केले, ज्वाऱ्या सोंगल्या, कणस काढले आणि पैसा त्याला दुसऱ्या देशात पुरवला डॉलर्स मध्ये. आणि तो तिकडे गेला, मोठा साहेब झाला, त्याला नोकरीही लागली. पण काय झालं, नोकरी जॉईन करण्याकरता त्याला तिथल्या एका स्त्रीशी लग्न करावं लागत होतं. म्हणजे त्याला तिथलं रहिवासी पत्र मिळालं असतं, पिवळं कुपन. आणि त्याने तिथे एका स्त्रीशी लग्न केलं. 5-6 वर्ष झाले, घरी पैसे पाठवायचा वडिलांना काहीच माहित नाही. 5 वर्षांनी घरी आला, म्हातारा झालेला बाप लिंबाच्या झाडाखाली खुर्ची टाकून बसलेला होता. थुकण्याकरता गाडगं होतं, एक गाडगं पाणी पिण्याकरता होतं, घंटीची काठी होती, तुटक्या दोरीचा चष्मा गळ्यात टांगलेला होता. म्हातारा झालेला बाप मुलाची 5 वर्षापासून वाट पाहत होता. मुलगा गाडीतून उतरलाय, आधार वाटला वडिलांना, शरीराची ताकद ऊर्जा निर्माण झाली.
आणि वडील उठू लागले. उठले, मुलगा आला, दर्शन घेतलं, खाली बसा म्हणले. बाबा बसले खाली दोघे. तेवढ्यात गाडीतून एक पांढरी उतरली. पांढऱ्या पायाच नाही बघा, कलर वेगळा असतो. म्हटलं ना कळलं नेमकं काय बुवा. जवळ आल्यावर सांगितलं तुमची सुनबाई. वाईट वाटलं वडिलांना. अहो पत्रिका जाऊ द्या, आमंत्रण जाऊ द्या, साधा मेसेज सुद्धा नाही की बाबा मी लग्न केलंय काय. तेवढ्याच गाडीतून 2 मुलं उतरली. सगळं सहकुटुंब घेऊन दर्शनाकरता आला. फारच वाईट वाटलं. निघून गेला 3-4 दिवसांनी. आणि गेल्यानंतर वडिलांनी धास्ती धरली आणि अटॅक आला. तुमच्यासारख्या 5-25 जणांनी फोन केला की बाबा तुझे वडील मरण पावलेत. सगळा विधी करण्याकरता तुला गावाकडे परत देशातून यावं लागेल. त्याने सांगितलं मी आत्ताच येऊन गेलो, मला कंपनी सुट्टी देणार नाही. तसं जर आलो तर माझी नोकरी जाऊ शकते. एक काम करा म्हणले, तुम्ही सगळं करून घ्या. मेलेलं कोण होतं? जन्मदाता. मुलांना संपत्ती तर दिलीच पाहिजे, पण संस्कारही दिले पाहिजे. सांगितलं मला जमणार नाही. एक काम करा म्हणले, आपल्या कांता काकाला फोन द्या म्हणले, ब्राह्मण देवाला फोन द्या. ब्राह्मण देवाला फोन दिला. ब्राह्मण काका मला याला जमणार नाही, तुम्ही सगळं विधी करून घ्या. तुमची फी किती झाली? काका म्हणले 5,000 झाली. आता सगळं ऍडजस्ट होऊ शकतं, पण दशेकरच्या दिवशी एक महत्वाचा तर्पण विधी असतो, खबर विधी असतो. हे मुलाचं कर्तव्य आहे. काका जरा विचित्र होते. काका म्हणले 5,000 ने तुझा 1000 जरी पाठवले तरी सगळं आम्ही करतो, पण दशेकरच्या दिवशी खबर विधी चंपी करावी लागते म्हणले. चंपी सुद्धा फेरावं लागतं. चंपी कोणाची करायची? ज्याचं कीर्तन ठेवलं तिची करा. आता विनोद सोडा, पण माझ्या चंपी केल्यानं, माझ्या खौर विधी केल्यानं या घराचं सुतक जाईल का? असे मुलं जर आज जन्माला येत असतील तर महाराज म्हणतात आधी सावध व्हा. आता जागा रे भाईनो. का जागा व्हायचं महाराज? मुलांना संस्कार द्या, प्रॉपर्टी नका देऊ. कोणते संस्कार? हे टाळ म्हणजे संस्काराचं धन आहे. ही पिढी आपण पुढे लुटली पाहिजे. तुकाराम महाराजांचं एका जन्मात संत नाही महाराज, 8 पिढ्याचा परमार्थाचा वारसा आहे. तेव्हा महाराजांना घ्यायला विमान आलंय. विश्वंभर बाबा पहिली पिढी, हरी महाराज, विठोजी, पदाजी, शंकर महाराज, कान्होबर आहे, वडील बोलोबर आहे, आणि मग 8वी पिढी तुकोबर आहे. विठ्ठल महाराज म्हणतात जागवा. का जागा व्हायचं महाराज? तुम्ही सांगता मरण सत्य, एका बाजूला म्हणता अमर होता येतंय. महाराज म्हणतात माझा काय ऐकता? तुम्ही तुमच्या विचाराने बघा, तुमच्या अभ्यासाने बघा. म्हणले की तुम्ही अमर आहात का नाही? अमर आहा, अमर आहा, खरे की पहा खोटे हे. जेवढं मरण सत्य आहे तेवढंच अमर होणं सुद्धा सत्य. किती सत्य आहे मरण? मरण म्हणजे एक अखंड साखळी आहे. आता आमचे बाबांचे सेवेकरी चोपदार आणि आमचे गोधेगावचे जाधव नाना या ठिकाणी आले. आमच्याच गाडीत येणार होते, पण ऍडजस्टमेंट झाली काहीतरी. आता तुम्ही जवळचे म्हणून विचारतो, मरण किती, त्याला किती आपण म्हणतो ना अखंडता आहे त्या मरणाला. मरणाची 2 याद्या सांगितल्या संतांनी आपल्याला मरणाच्या. मरणाची साखळी कशी? आजा मेला, पणजा मेला, बाप मसना मेलाय, आता अजून जाळायचा आहे. आणि बापाच्या विधी करता शहरातून मुलगा बापाला जाळण्याकरता वडिलांच्या विधी करता येत होता. येता येता त्याचाही ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्याबरोबर नातूही गेला. देखत देखत नातू पण तू. मरण म्हणजे साखळी आहे. इट इज अ चेन, it is a generation, it is a continuity, it has not gap system. विठ्ठल असं झालं का
एखाद्या ग्रामपंचायतला, एखाद्या पंचायत समितीला, जिल्हा परिषदला प्रश्न पडला की आपल्या गावातला अमुक अमुक घर आहे आणि त्या घरामध्ये आजपर्यंत कधीच सुतक पडलं नाही, एखादा माणूस मारावा, वर्षभराला महिन्याला कधीतरी माणसं प्रत्येक घरात जात असतात. ही साखळी, लग्न झाला, मुलगा होणार, मुलगा झाला, मोठा होणार, मोठा झाला, शाळेत जाणार, शाळेत गेला, शिकणार, शिकला, नोकरी लागणार, त्याला छोटी मिळणार, त्याला मुलगा होणार, आपण आजी आजोबा होणार, नंतर सुनबाई धावून येणार, मुलगा आपल्याला हाता घालून काढणार, आपण दिंडीत जाणार, ट्रक खाली येणार, मरणार, दुसरा म्हातारा तयार होणार. म्हातारा व्हायला मिटिंग घ्यावं लागते का? नाही. म्हातारा झाला म्हणजे मरण. जरा अवस्था निर्माण झाली, जरा करणामुळे सांगू आले गोष्टी, मृत्यूची भेटी जवळ आली. एका व्यक्तीला साधू प्रसन्न झाले, महाराज आशीर्वाद द्या, काय मी कधीच मरू नये. महाराज म्हणले तथास्तु. एक काम कर म्हणले, काय, गावात जा आणि अशा घरातला मला आरसा आणून दे की ज्या घरातला आजपर्यंत कुणीच मेलं नाही. गेला गावात, आरसा आहे का काकू? आहे म्हणले. मग द्या मला. कशा करता? साधू महाराजांनी सांगितलंय. का? मला अमर व्हायचंय आणि अशा घरातला आरसा सांगितला ज्या घरात आजपर्यंत कुणीच मेलं नाही. भाऊ आरसा आहे आमच्या घरात, पण मागच्या महिन्यात माझे सासरे गेले. दुसऱ्या घरी गेला, आरसा आहे, वडील गेले. तिसऱ्या घरात जन्माला आलेला आमच्या सुनबाईचा मुलगा दवाखान्यातच गेला. आरशे प्रत्येक घरात होते, पण मरण आलं नाही असं एकही घर नव्हतं. विठ्ठल. महाराज आपल्याला जाग करतात की बाबा थोडस घाबराय मरणाला, त्या काळाला तुमच्यावर टपून बसलाय. चोर निजल्या. कोण चोर? आपल्या व्यवहारातला चोर नाही सांगितलं महाराजांनी. शास्त्रात दोघाला चोर म्हटलंय. एक म्हणजे देवाला बाबूराव महाराज, एक म्हणजे काळाला, यम देवाला. देव चोर आहे आणि यम सुद्धा चोर आहे. आता माझं ऐका थोडं, 10-15 मिनिटं शिल्लक राहिले माझ्याकडं. देव चांगला चोर आहे आणि यम देव वाईट आहे. खाते वाटप करत असताना उशिरा आला होता म्हणून खातं ते भेटलं, माणसं उचलायचं. देव का चांगला आहे? चोराचा गुणधर्म आहे आपली गोष्टी नसताना दुसऱ्याकडून हिसकावून घेणं आणि पळून जाणं, याला काय म्हणतात? चोर म्हणतात. देव हिसकावून नाही घेत, देव देतो आपल्याला. दिले इंद्रिय हातपाय कान, जिने हा जीव दिला दान, देवे दिला देह भजना गुमाटा. देणारा चोर चांगला चोर आहे. पुराण ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, केशव नाम्याचा दातार धरिला पंढरीचा, चित्त चोरी येले नंदत ब्रह्मांडाची साठवण, योगियाचे निज धन चोरी केली मनावून, उखळासी बंधन. ऐक ऐक सखये बाई, नवल मी सांगू काही, ब्रह्मांडाचा धनी तो हा, यशोदेशी म्हणतो आई. विठ्ठल विठ्ठल. एकदा सेटिंग लागली की हातच लावायची. काय बटन येते, बटन चुकत आम्हाला तुम्हाला बोलावं लागतं. देव चोर आहे पण देणारा चोर आहे आणि यम देव नेणारा चोर आहे. आपलं आयुष्य नेतो, आपलं तारुण्य नेतो, बालपण नेतो, म्हातारपण नेतो, म्हणून त्याला चोर म्हटले. बरं त्या ताब्यात आपण जर सापडलो त्याच्या ताब्यात, तर त्याला नाही दयामासी करुणा, बाहेर काढिता कुडी प्राणा, ओढाळ सापडे जैसे धन्या. चोर यातना महाराज म्हणले, चोराच्या तावडीत सापडले तर तो जनावरासारखा मारतो. एखादी ओढाळ गाय, गावकुसातली गाय उभ्या पिकात जर चरायला गेली तर शेतकऱ्याला कळलं की अमुक अमुक ओढाळ गाय आपल्या वावरात गेली, तर जे हातात येईल ते घेतो मारण्याकरता, तिला खूप मारतो, खूप मारतो. म्हणले महाराज नाही पटलं उदाहरण, जनावर आहे त्याला किती लागणार आहे? तुकाराम महाराजांनी दुसरं उदाहरण दिलं. उभ्या बाजारात, महालगावचा बाजार असेल, वैजापूरचा असेल, आणि उभ्या बाजारात एखादा चोर सापडला, चप्पल चोरली, चप्पल 320 रुपयाची चप्पल चोरली वैजापूरच्या माणसाची, आणि शिर्डीचे माणसं आले होते, ती सुद्धा त्या चोराला हाणू लागत होती. हॅलो महाराज गेले कार्यक्रमाला चालू होतो. अहो काय झालं? अहो चोरी केली. चोरी केली काय? चोरी केली चप्पल. अहो चप्पल काय 10 लाखाची का? सोडा त्याला. उद्या बाजार त्याला मारला तर तुमच्यावर शिक्षा सुद्धा होऊ शकते आणि पाप लागेल ते वेगळं. एवढं तुम्ही मारता त्याला जनावरासारखं. अहो म्हणले चोर आहे, असू द्या चोर, पण तो सुद्धा माणूस आहे, सोडा त्याला. महाराज खरंच का? अहो सोडा, मी तुम्हाला साक्षी देतो, सोडा म्हणले. लोक म्हणले त्याला सोडा, याला धरा. उभ्या बाजारात चोराची जशी दया नाही
तसे या मृत्यू लोकात यमाच्या तावडीत सापडलं की आपली ही दया नाही, म्हणून महाराज सांगतात थोडं जागे व्हा विठ्ठल. ठीक आहे महाराज, झालो आम्ही जागे. कोण जागा होतं, कोण कोणाला जागा करू शकतं? जो स्वतः जागा आहे तो दुसऱ्याला जागा करू शकतो. महाराज सांगतात मी आधी सावध झालो आणि म्हणून तुम्हाला जागा करतोय. जागा होणं म्हणजे डोळे उघड नका. ज्याचे डोळे उघडे तो जागा असू शकतो याची काही गॅरंटी नाही. जागा असणं म्हणजे आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी जागा असणं, आपली ओळख असणं. आपण या मृत्यू लोकात कशा करता आलो? आज सकाळी आपण घरून निघलो, आपण जागा आहे की आपल्याला धोत्रे पाटील परिवारामध्ये श्राद्ध करता जायचंय. जाता जाता एखादा पाहुणा भेटला तिकडेच फिरायला गेली तर कर्तव्य चुकलं, आपण झोपलो नाही. महाराज म्हणतात थोडं जागे व्हा. मग जागे होऊन काय करायचंय? सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. माझ्या सोहम वाग्या प्रेम नगरावा, वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावा, अहम वाघा सोहम वाग्या प्रेम नगरावा, अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावा. हे सावध होनी भजनी लागा देव करा कैवा, सावध होनी भजनी लागा देव करा कैवा, सावध होनी भजनी लागा देव करा कैवा, सावध होनी भजनी लागा देव करा कैवा. मल्हारची वारी माझ्या मल्हारची वारी, मल्हारची वारी माझ्या मल्हारची वारी, ओ मल्हारची वारी माझ्या मल्हारची वारी, मल्हारची वारी माझ्या मल्हारची वारी. झालो आम्ही सावध. मग काय करायचंय? महाराज म्हणले उठा, जागे वारे. आता जागा होऊन काय करायचंय? बांधव करायचे, स्मरण करा हरिनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा मरणाच्या नाही सांगितल्या. आपल्याला वाटतं मरण फार वाईट आहे, एका सेकंदात मरण येतंय. तुम्हाला डेमो दिला असता पण मी अजून मेलो नाही. मरण एका क्षणात येतंय. जन्म घेण्याकरता 9 महिने 9 दिवस आईच्या उदरात या सगळ्या अवस्थेत, बिकट अवस्थेत राहावं लागतं. महाराज म्हणतात देवाला शरण जा. अनुसरण करता, शरण जाणं म्हणजे अनुसरण. अनुसरण करत असताना प्रपंचाला, मुलाबाळांना, पाहुण्या रावळ्यांना, जमीन जुमला, धन संपत्ती याला शरण न जाता तुमच्या शरणाची क्रिया, अनुसरणाची क्रिया जर देवाच्या ठिकाणी असेल तर तुम्ही अमर होऊ शकता. कोण झालंय महाराज अमर? म्हणजे जे जे अनुसरले ते होऊन गेले. अभंगाचं पहिलं चरण.
म्हणले महाराज सरळ सरळ म्हणायचे की देवाला शरण जा तसं म्हणवनी शरण जावे सर्व भावे देवाशी. तो हा उतरीला पार. ही अनुसरण सांगण्याची काय तुमचा त्या ठिकाणी काय उद्देश नेमकं? तर अनुसरण म्हणजे आपल्या व्याकरण दृष्ट्या जे मागे घडलं त्याप्रमाणेच वागणं. शाळेतल्या विद्यार्थ्यांकरता जर आपण वह्या पुस्तकं आणल्या तर कोरी वही जरी असेल तर त्यामध्ये एक पहिल्या पानावर शब्द लिहिलेला असतो. काय असतो? अनुक्रमणिका. म्हणजे काय? या खाली कसं लिहिलं तसं तुम्हाला पुढच्या वहीमध्ये बघायला मिळेल. अणु अणु म्हणजे त्याप्रमाणे वागणे. महाराज म्हणले मग जे पूर्वी अनुसरले वागून गेले तुम्ही त्यांच्यासारखं वागा. काय वागले? बाकीचे सर्व पूर्वीचे आणि अमर झालेले. अनुसरे तो अमर झाला अंतरला संसार. अमर झालेले काय वागले होते? निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम गोरोबा काका चोकोबाराय सावता महाराज बहिणाबाई सावित्रीबाई फुले हे सगळे संत आज आपल्या घरामध्ये आहेत. सप्ता सप्त्यामध्ये यांची नावं घेतल्या जातात. आपल्या 7व्या 8व्या पिढीची नावं काय घेतल्या जात नाही? अमर झाले ते. मग अमर कोण होते? आता मला सांगा. विचारतो जवळची म्हणून विचारतो. राग नाही यायचा ना? त्यांना कळलं पाहिजे ना मला काय म्हणायचं. वडील आहेत का? वडील. वडिलांचं नाव कुलदीप भाऊ. आजोबांचं नाव बाळासाहेब. पंजोबांचं सखाराम. खापर पंजोबा नाही सांगता येत. त्यांना नाही, मलाही सांगता येत नाही आणि तुम्हालाही सांगता येणार नाही. 1 2 3 4 ज्या पिढीने आपल्याला रक्त दिलं, हाडं दिले, एक नाव दिलं, ओळख दिली समाजामध्ये, त्या 2 किंवा 4 पिढीचं नाव आपल्याला सांगता येईल. बरोबर. आपण बरं का अजून याला वेळ आहे. बसा खाली बसा 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 बसा. विठाला विठाला 4 किंवा 5 पिढ्याचं नाव आपल्याला सांगता येईल. पण तुकोबारायना जाऊन 450 वर्ष, माऊलींना समाधी होऊन 750 वर्ष आणि पूर्वीचे सर्व महात्मे कितीतरी वर्ष झाले तरी आपल्याला का माहितीये? निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम गोरोबा काका चोकोबाराय बहिणाबाई सावित्रीबाई फुले भगतसिंग सुखदेव देशाला शरण गेले. देश सेवेत जे काय असेल ते देश सेवे करता. भगतसिंग, सुखदेव, राजगुरु, मदनलाल धिंगरा, अनंतराव कान्हेरे, सावरकर, येसाजी, धानाजी बाजीप्रभू देशपांडे, छत्रपती शिवराय, सद्गुरु गंगागिरीजी बाबा, सद्गुरु नारायणगिरीजी बाबा, ब्रह्मलीन बाळकृष्ण बाबा, श्री समर्थ सद्गुरु किसिंगिरी बाबा आणि आईसाहेब भिकवाई यांचे फोटो आज आपल्या घरात का? यांचे फोटो आपल्या ग्रामपंचायत मध्ये का आहेत? कारण शरण जात असताना देश सेवेला शरण गेले, धर्म सेवेला गेले आणि समाज कल्याणाकरता गेले. ज्या पीठावरून आम्ही या ठिकाणी आलो, श्री क्षेत्र देवगड किंवा सरला बेट असेल, महान कार्य केले सद्गुरु गंगागिरी महाराजांनी. पंढरपूरला जात असताना झोपडी होती त्यांची, झोपडीला आग लावून जायची. का? माग येणं होतं का माहित नाही, पण पुढे सगळं कार्य समाजाकरता, जगाच्या कल्याणा, संतांच्या वैयक्तिक प्रपंचाकरता वाक्य लिहून ठेवा. वैयक्तिक प्रपंचाकरता किंवा मर्यादित एका कव्हरेज क्षेत्रामध्ये जीवन जगणाऱ्या लोकांचं नाव कधी समाजात घेतल्या जात. आज पैशावर फोटो आहे कोणाचा? महात्मा गांधींचा. आता मी कीर्तनकार म्हणून तुम्ही माझ्यावर थोडीफार श्रद्धा आहे का नाही? तोंडावर तर हा म्हणा. हा आहे. मग माझ्या आजोबाचा फोटो लावा बरं नोटीला. आणि देवगडचे महाराज लक्ष्मण महाराज नांगरे त्यांच्या आजोबाचा फोटो 1 किलो साखर देते का? मग महात्मा गांधींचा का? स्वतः करता नाही जगले. हे सगळे महात्मे, सगळे शूरवीर दुसऱ्या करता जगले. आणि खऱ्या अर्थानं दुसऱ्या करता जीवन जगणारे माणसं या मृत्यू लोकांमध्ये अमर होत असतात. अनुसरे तो अमर झाला जे देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार, सोडिला सुखे संसार, ज्योती समजीवन जगले, ते अमर हुतात्मे झाले, 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 ते अमर हुतात्मे झाले. देश सेवा,
धर्मसेवा, इतरांना जीवन समर्पित करणारे माणसं, देवाला परमार्थ, देवाला शरण जाणारे माणसं, परमार्थ करणारे माणसं या मृत्यू लोकात जास्त काळ टिकतात. महाराज संतही गेले, देवही गेले, तुम्ही आम्ही जाणार, मग शिल्लक राहिले म्हणजे कसे? तर गेले दिगंबर ईश्वर विभूती आणि राहिल्या त्या कीर्ती. 3 पद्धतीने व्यक्ती अमर होऊ शकतो. 1 चांगलं काम करून, 2 अमृत पिल्यानंतर, 3 आत्म्यानं अमर होऊ शकतो. मर्त ते शरीर. श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा, ब्रह्मलीन नारायणगिरीजी बाबा, सर्व साधू संत देहाने आज आपल्यात नाहीत. आईसाहेब सुद्धा आपल्यात नाहीत, पण त्यांच्याकरता तुम्ही आज या ठिकाणी जमले म्हणजे त्यांचं अमर होणं त्या ठिकाणी साहजिकच आहे. मेल्यानंतर स्वर्गवासी यायची गरज नाही. ज्याच्या गळ्यात माळ आहे आणि जगताना नीती आहे त्याला स्वर्गवासी यायची गरज नाही, तो स्वर्गातच जातो. विठ्ठल मगाशी विषयाला ज्या ठिकाणून आम्ही आलो, श्री क्षेत्र देवगड, बाबांनी काय केलं, काय केलं होतं आपल्याकरता? चप्पल तुटली तर कधी खेळा मारून घेत नव्हते, बगला ठेवायची किंवा पिशवी टाकायची. बरं, परमार्थ करता वय, जात, अधिकार, रंग, काळा गोरा बुकटा त्यांना काहीच बघितलं जात नाही. बाबांचं कुळ म्हणजे भिल्ल कुळ. शबरी कुळा माझी अवतरे ब्रह्म, शबरी कुळा माझी अवतरे ब्रह्म, किसनगिरी नाम आ आ आ ठेवी, प्रवरेच्या काठी निर्मिले था, प्रवरेच्या काठी निर्मिले था, देवगड नाम आ ठेवी, देवगड नाम देवीले, प्रवरेच्या काठी निर्मिले धाम, प्रवरेच्या काठी निर्मिले धाम. आज या कुळातील सगळी सेवा जी आहे ती मोठ्या बाबांची, श्री समर्थ गुरु किसनगिरी बाबांची, 2ऱ्या पिढीची, 3ऱ्या पिढीची. म्हणून एवढा अट्टहास आहे सगळा हा. त्यांनी काय केलं, ते का अमर झाले, आपण सुद्धा तेच केलं पाहिजे. काय केलं होतं बाबांनी? परमार्थाकरता जातपात लागत नाही. जर जात लागली असती तर शबरी आईची जात देवाला का मान्य होती? विदुरजींची एक दाशी पुत्र होती तरी का मान्य होती? ध्रुव बाळाचं वय 5 वर्ष होतं, उपमन्यूचं वय 5 वर्ष होतं. असं काय व्याधाकडं तर शिक्षणच नव्हतं, भिल्ल होता, तो बाण मारणारा होता. पण परमार्थात जातपात अधिकार बघितल्या जात नाही. व्याधस्य आचरणम ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का जातिर्विदुरस्य कुब्जया किम नाम रूपम अधिकम भक्त्या तुष्यति केवलम नच गुणैर भक्ती प्रियो ही माधवा. देवाला भाव लागतो. तेच केलं बाबाने तुमच्या आमच्या करता. वन वन फिरुनी कन कन झिजले दुःखी लोकासा. वन वन फिरुनी काही वाजवा कधी या गावी कधी त्या गावी आपल्या भक्ताचा. कधी या कधी त्या आपल्या कधी या गावी कधी त्या कन कन झिजले कधी या गावी कधी त्या गावी आपल्या भक्तासाठी. काय बरोबर घेऊन गेले सद्गुरू कांगगिरीजी बाबा, काय बरोबर घेऊन गेले सद्गुरू नारायणगिरीजी बाबा, काय बरोबर घेऊन गेले आईसाहेब. काहीच नेता येत नाही. पण ज्यावेळेस एक आदर्श विचाराचं कुटुंब निर्माण करायचं म्हटलं की आई आणि वडिलांचे आशीर्वाद लागतात.
इतरांकरता जगणारी माणसं, देशसेवेत धर्मसेवेत जगणारी माणसं अमर होतात. म्हणून महाराज सांगतात, तुम्ही देशाला अनुसरा, देवाला अनुसरा, आई वडिलांच्या सेवेला अनुसरा. अमर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अमर झाल्याचा फायदा न दे कधी गर्भवास कधी दास. 9 महिने 9 दिवस आईच्या उदरामध्ये फॅन असतो का असा? बजाचा इशा असतो का? नाही नाही नाही. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा वरी चर्म घातले रे. हे लॅमिनेशन कार्ड जर काढलं ना तर दाखला भरतो आपण, पैसे कमवून ठेवतो, नाव टाकतो, जमीन जुमला कुपन बिपन सगळं ज्याचे नाव टाकतो ज्या मुलाचं, तो मुलगा सुद्धा बाबा जवळ बसत नाही. जर हे वरचं लॅमिनेशन कार्ड वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा सांधा. मग प्रपंचात करा, प्रपंचही करा, पण थोडा करा, त्याच्याकरता जास्त गुंतू नका. साया असं करीशी आपण काय करतो? उलट करतो. प्रपंच नियताने करतो, परमार्थ बघू. आता एवढं जरा हे कपाशीची जरा पळपळ चालू आहे, मका काढायची, पुढच्या सप्त्याला बघू. राशी का पुढच्या सप्त्याला? नाही नाही. म्हणून राम राम स्मरा. आधी म्हणजे कशाच्या आधी? कीर्तन संपायच्या आधी, उठण्याच्या आधी, आंघोळ करण्याच्या आधी, पोटावरून खाली उतरण्याच्या आधी, देवपूजेच्या आधी, ऑफिसला जाण्याच्या आधी, टेबलवर खुर्चीवर बसण्याच्या आधी, मुलाच्या लग्नाच्या आधी. नाही नाही नाही, मरणाच्या आधी. विठाल अनुसरे तू अमर झाला अंतरला संसारा न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. महाराज ठीक आहे, आम्ही अमर होऊ शकतो, झालो आम्ही अमर. त्याचा फायदा काय होईल? म्हणजे देव तुमचा मायबाप होईल, आई सारखा होईल. आणि जेवढं तुम्हाला जन्मदात्या आईने जीव लावलंय, लक्षपूर्वक आहे का? हे गेलेलं तत्व आपण फोटो मध्ये बघू शकतो. ना आज तुम्ही तुमच्या बहिणीला फोटोत बघू शकता, ही मुलं यांच्या आईना घरात बघू शकतात, व्हॉट्सअप फेसबुकला स्टेटस ठेवू शकतात, पण आईचा स्पर्श परत नाही मिळू शकत. काही करा. एक मेरू तुल्य पृथ्वी दिदल्या सुवर्ण, पुढे काय? न मिळे अर्धक्षण. पर्वताच्या वजनाचं सोनं जरी दान केलं तर बाई आज 1 सेकंद सुद्धा परत मागे येऊ शकत नाही. विनोबा भावे नावाची एक मोठी तत्वव्यक्ती होऊन गेले पुणगावकर. विनोबा भावे, आई वारली त्यांची. संपलं माझं कीर्तन. आई वारली त्यांची आणि आई मेल्यानंतर मोठमोठे त्यांचे पूर्वीपासून मोठमोठे स्टेजवरती कार्यक्रम असायचे. आई वारल्यानंतर आईचं फाटकं लुगडं घेऊन ते कार्यक्रमाला जायचे. फाटकं लुगडं, ज्याला 36 तिगडं होते, गुलाबी लुगडं पण कलर झालते 36 तिगडाचं फाटकं लुगडं विनोबा भावे आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला घेऊन जायचे. आणि ज्या ठिकाणी त्यांना बसण्याकरता उभं राहण्याकरता व्यासपीठ बनवलंय हजारोंचं लाखोंचं, त्या व्यासपीठ वरती येते आपलं ते फाटकं लुगडं टाकायचे आईचं आणि त्याच्यावर मांडी घालून बसायची. लोकांची हिंमत होत नव्हती बोलायची की आम्ही एवढं व्यासपीठ बनवलंय आणि तुम्ही आज अपमान करताय. हे सगळं मळक फडकं टाकून. त्यांची मित्र होते पु ल देशपांडे. मित्र म्हणून विचारलं, अशाच कार्यक्रमाला गेले. यांनी गेल्या की आपल्या नियमाप्रमाणे आपलं ते फडकं टाकून दिलं, लुगडं टाकून दिलं. पु ल देशपांडे म्हणले, काय भावे, 1 लाख रुपयाचं व्यासपीठ तुमच्याकरता 1 आठवड्यापासून बनवतोय आणि तुम्ही आल्यानंतर काय हे खराब फडकं टाकलं म्हणले बसण्याकरता. त्यावेळेस भावेने सांगितलं, देशपांडे लक्षपूर्वक काय कान उंच करू नका, हे मळक फडकं नाही म्हणले. माझी आई मेली आणि आता माझी आई माझ्या बरोबर नाही, म्हणून मी आईचे हे फाटकं लुगडं मळके कपडे घेऊन फिरतोय आणि ज्या ठिकाणी तुमचं व्यासपीठ आहे त्या व्यासपीठावर टाकतोय आणि मांडी घालून बसल्यानंतर मला माझ्या आईच्या मांडीवर बसल्याचा भास होतोय. लक्षपूर्वक का? फक्त भास आपण अनुभवू शकतो, गेलेली आई परत मागे आणू शकत नाही. म्हणून गेलेल्या आईप्रमाणे मेल्यानंतर जीव लावण्याचं काम करतो भगवान परमात्मा. हेच जगद्गुरु तुकाराम महाराज. विसंबेना माता बाळा तैसा लळा पाळावा. देव आपल्या भक्ताची जो आपल्याला शरणागती करून आपल्या जवळ आलाय. देवा घरी जाणं म्हणजे स्वर्गवासी होणं. मेलेला प्रत्येक माणूस देवा घरी जात नाही. लिहितो आपण स्वर्गवासी, कैलासवासी, वैकुंठवासी, नरकवासी कोणी लिहावं लागतं, पण आपल्या कर्मानं आपल्याला गती मिळत असते. माणूस स्वर्गाला गेला हे कधी ओळखायचं? स्मशानात ओळखायचं. मौतीला जर माणसं आली, भरपूर गाव येते मौतीला, विरोधी येतात आणि सहपक्षी सुद्धा येतात. माणसातल्या गप्पा ऐकायच्या. आमचे गुरु महाराज नेहमी सांगत असतात,
माणसं जर म्हणत असले बरं झालं, लय ताण होता गावाला, लय सत्ते बंद पाडले, मंदिराचे बल्ब काढून न्यायचा, गज मोडून न्यायचा, बकराला बांधण्याकरता, गावाचं देवाचं भावाचं खाऊ नये, असं जर गप्पा चालू झाल्या तर समजायचं हा नक्की दुर्गतीला गेला. पण माणसांच्या डोळ्यात 4 थेंब पाणी आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती त्या ठिकाणी एक आभास की हा व्यक्ती गेलाच नाही, अहो पटतच नाही गेलेला. गप्पा असतील, चांगला माणूस होता, सत्कर्मी होता, दान धर्म करायचा, आई वडिलांची सेवा केली, सप्त्यात पहिली पंगत याची होती. गावात एका गिल्ल्या कुळातल्या समाजाच्या माणसाच्या मुलीचं लग्न होतं, त्या बिचाऱ्याकडे पैसे नव्हते. या सद्ग्रस्ताने 10,000 रुपये गुपितपणे नेऊन दिले आणि त्याने त्याच्या मुलीचं कन्यादान केलं. केवळ या माणसाकरता. अशा गप्पा जर चालू झाल्या तर परत स्वर्गवासी यायची गरज नाही तुम्हाला आम्हाला. विठ्ठल विठ्ठल. देव आपली इच्छा पूर्ण करतो. विसंबेना माता, तशी आई आपल्या मुलाला विसरत नाही. साने गुरुजींची आई मेल्यानंतरही छोट्या मुलात एवढा जीव गुंतला होता, 5.5 तास कावळा पिंडाला शिवला नाही. कोणाच्याच लक्षात येणार. साने गुरुजी पळत पळत घरी गेले आणि आपला तो छोटा भाऊ उचलला आणि पिंडाजवळ आणून ठेवला. 5.5 तासानंतर त्या कावळ्याने त्या पिंडाला स्पर्श केला. मेलेली आई सुद्धा मुलाला जेवढं जीव लावू शकते तेवढा देव लावू शकतो. विसंबेना माता बाळा, तैसा लळा पाळावा, न देखती गर्भवास, कधी दास विष्णूचे. महाराज एवढं तुम्ही सगळं सांगितलं. मरण सत्य आहे, त्याच्यातून तुम्ही वाचू शकता, अमर होता येते. देहाने माणूस अमर होऊ शकत नाही, देह जाणार आहे, कर्म माग शिल्लक राहतंय आणि आपण प्रत्येक जण आत्म्यानं अमर आहोत. भगवद्गीता सांगते मर्त ते शरीर. अर्जुना, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य सगळे दुःशासन, कौरव तुझ यांना मारू शकतो, पण यांच्या आत्म्यांना नाही मारू शकत, कारण आत्मा अमर आहे. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका. अहो, जो आत्मा दिसत नाही त्याला मारणं कसं शक्य आहे? आज एवढी मोठी मशिनरी निघाल्या, एक्सरे मशीन निघालंय. आपल्या शरीरात लहानपणी जेवताना एखादा जर केस गेला असेल, एखादा खिळा काही गेला असेल, तर त्या मशीन मध्ये लगेच दिसतंय, सगळं दिसतंय. पण एखादा ते मशीन आपल्याला रिपोर्ट देते, तुमच्या गुडघ्यात गॅप झाला, पाण्यात गॅप आहे, मणक्यात गॅप आहे, तुमचं गादी सरकली, तुमच्या पाठीत पाणी झालंय, तुमच्या डोक्यात पाणी झालंय. मशीन काही सांगू शकतं. पण एखाद्या मशीनने मला वाटत नाही की त्याने रिझल्ट दिलाय. साहेब, तुम्ही लहानपणी गाडीवर पडले होते, छातीवर पडले होते आणि तुमच्या आत्म्यात गॅप झालाय. अहो, जो दिसतच नाही त्याला मारणं शक्य नाही. म्हणून आपण आत्म्यानं अमर आहोत. अमर आहा खरे की पा. महाराज हे सगळं सांगितलं, याच्यात वैयक्तिक तुमचा किती अनुभव आहे. महाराज म्हणतात स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या 3 लोकांवर ज्या देवाची सत्ता आहे, ज्याला एवढा कारभार सांभाळावा लागतो, पण त्याने शब्द दिला होता, महाराज करा परमार्थ, खाली जाऊन समाजाला सत्कर्माला लावा, कल्याण करा त्यांचं, वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. हे जर तुम्ही खाली जाऊन केलं तर शेवटी घ्यायला तुम्हाला यम येणार नाही. मी येईल आणि देवाने तो शब्द पूर्ण केला अभंगाच्या शेवटच्या चरणात. विष्णू
ज्याची सत्ता तुकया रक्षिता झाली या 3 लोकांवर ज्याची सत्ता आहे शेवटी तो देव मला घ्यायला आला प्रयाण काळी देवे विमान पाठविले माझं रक्षण करण्याकरता आला आणि म्हणून मीही तुम्हाला सांगतो देवाला शरण जा धर्माला शरण जा आई वडिलांच्या सेवेला शरण जा अमर झाल्याशिवाय राहणार नाही न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे आणि म्हणून या धोत्री परिवारानं असणारे चिरंजीव श्री अशोकराव आणि सर्व धोत्री परिवार यांनी हा आईचा मरणाचा सोहळा आपण या ठिकाणी साजरा केलाय एक जन्माचा सोहळा दुसरा आहे मरणाचा सोहळा मरणाचा सोहळा कधी होतो आपल्या कर्माने आपल्या मुलांनी केलेल्या खटाटोपाने आज या परिवाराने या सर्व टाळकरी मंडळींना वस्त्रदान केलंय आणि एक दान काहीतरी व्हावं म्हणून त्या ठिकाणी प्रत्येकाला एक भगवद्गीता दिलेली आहे एक टाळी वाजवा सर्वांनी प्रत्येकाला एक ग्रंथ आहे बघा तो फक्त घरात ठेवू नका धुळी येईल असा कुठेतरी आपल्या मुलाला एक श्लोक वाचायला हवा नाही अर्थ कळाला तर काय हरकत नाही पण मुखातून जाईल आणि ते पुण्य त्याला त्या ठिकाणी होत राहील म्हणून या आईला वेगळं काही करण्याची गरज नाही आपल्या मुलांमुळेच त्यांना सद्गती मिळणार आहे सगळं मिळू शकतं आणि याही कुटुंबाला आजच्या दिवसानंतर गेलेल्या व्यक्तीचे आशीर्वाद मिळण्याकरता दुसरीकडे पुढे जावं लागणार नाही आई वडिलांचे तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याणा इच्छिती एक वेळेस तीर्थावरती नाही गेले तरी चालेल पण महाराज म्हणतात माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थ पायाशी सारे तीर्थ पायाशी सारे गाई तुझ्या तीर्थ पायाशी सारे गाई तुझ्या का करू पंढरी का करू पंढरी का करू द्वारका आई चेहरा तुझा विठ्ठला सारखा आई चेहरा तुझा विठ्ठला सारखा तुझ्या पायाशी रमतो तुझ्या पायाशी रमतो सारखा सारखा आई चेहरा तुझा विठ्ठला सारखा आई चेहरा तुझा विठ्ठला सारखा आई वडील हेच दैवत आपल्या भारतामध्ये मातृदेवो भव पितृदेवो भव या परिवाराला वेगळं काही करण्याची गरज नाही फोन केलेला आजचा हा खटाटोप आजचं सर्व पुण्य आईच्या पदरामध्ये पडणार आणि त्यांना पुढची सद्गती मिळणार आहे कीर्तना करता उपस्थित सर्व टाळकरी मंडळी गुरुजन गायक पदक माता भगिनी पुरुष मंडळी संशिष्टी माचरी सर्वांना मी धन्यवाद देतो ज्यांनी मला कीर्तना करता उपस्थित या ठिकाणी केलं ज्यांच्या आदेशावरून मी या ठिकाणी आलो परमपूजनीय शांतीगृह देवगडचे बाबा त्यांचा एक विद्यार्थी म्हणून पाठवलं आणि नानांची देवगडला 3 पिढ्याची सेवा म्हणून बाबांनाही वाटलं आपलंच एक नाही मोठी लाल परी सोडली एक काळी पिवळी सोडून दिली स्टेशनवरून लालपरी म्हणजे स्वामीजी आले असते पण स्वामीजी सेवा करत नाही श्राद्धाची म्हणून काळी पिवळी आली नाराज होऊ नका काही हरकत नाही अशोकरावांना मी धन्यवाद देतो सर्व गुरुजन गायक पदक भजनी मंडळी सर्वांना धन्यवाद देतो एखादा शब्द चुकीचा वाटला असेल अंत करणार टोचला असेल वयाला शोभलं नसेल तो परत माघारी करा जी बरोबर आहे ते गुरुवारे बाबांचं आहे चुकीचं आहे ते माझ्या बुद्धीचे दोष समजा मना वाटे कैसी बोलिलो वचने केली धीटपणे सलगी देवा वाणी नाही शुद्ध याती एक ठाव भक्ती नेने भाव नाही म्हणी विठ्ठल जय जय विठ्ठल